मित्रांनो आज काळ्यामवाडीचं मैदान आणि त्या मैदानाचा आज एक नंबरचा मान मिळवलेला आहे ह्या नंदीला. आज विचारूया कुठल्या गावचा नंदी आहे, कारण एक नंबर म्हणलं तर सारखा सारखा भेटत नाही. ती ढाल पण घ्या, ही ढाल आपण बघताय, ही एक नंबरची ढाल आहे आणि ह्या ढालीसाठी बैलगाडा मालक सगळे प्रयत्न करतात. कुठल्या गावचा नंदी आहे? बैल हा कडेपूरचा आहे. मालकांचं नाव ॲडव्होकेट अभिजित यादव कडेपूर, हॉटेल धनश्री आणि महावीर महापुरे कडेपूर यांच्या नावावर बैल पळतोय. आता ह्या नावावर बैल पळतोय, पण जसा आज पळालाय ना, त्यानं नाव ही महाराष्ट्रभर आज केले की बाबा मालकाचं असेल किंवा ह्या नावासाठी नंदी आज पळाला. हा नाव सगळीकडे त्यानं जसं त्यांनी नावावर ह्या चिठ्ठी ठेवली काय, पण त्याचं सार्थक त्यानं आज केलं. 100% नाव गाडी पळवली आज. गटाला बी 4 नंबर तास, सेमीला बी 4, फायनलला 3 नंबर तास आलं. नाव लकी आहे आणि 1 नंबर झाला गाडीचा. आता अण्णा, आज तुम्ही पण असाल ह्यांच्या सोबत, काय ह्याचं जाणवलं? तुम्ही बरीच वर्ष झाले क्षेत्रात आहे. बैल पळायला चांगला, उभा राहायला चांगला आहे, काय अडचण नाही. गाडी सुटली चांगली, पळाली चांगली गाडी. दोन्ही साईड पब्लिकचा बैल आहे, काय सकट नाही, अडचण नाही. जेवढं पब्लिकला असेल तेवढा बैल जाम पळणार आतल्यापेक्षा. मित्रांनो, ड्रायव्हर आहेत ती बाजी नाना आज एक नंबर मिळाला. आज किती दिवसातून एक नंबर भेटला? तरी एक म्हणते 2 ते 3 महिन्यात आज एक नंबर झाला असेल मला. चांगली पळाली गाडी आणि इथे एक नंबर केला. म्हणजे ह्याच अड्ड्याला मी शोबाजी आणि एक नंबर केला. त्यावेळेस दुसऱ्या मैदान होतं, त्यावेळेस आमच्या गावातला मनुष्य कामकरचा लायटर आणि ह्या बाजी ह्या दोन्ही इथं एक नंबर केला आणि दोन्हींची गाडी चांगली पळाली. आज मास्तरची आणखीन बाजीची गाडी चांगली, म्हणजे चांगलीच पळाली. तिन्ही फेर सुद्धा गाडी खास एकदम ओके मध्ये गाडी पळाली. आज एक नंबर झाल्यावर काय नाना आनंद असतो, कारण तुम्ही ड्रायव्हर आहे, बैलगाडा मालकाला तर आहे, पण ड्रायव्हर नाही मोठी पण वाटतो की आज एक नंबरचा मान मिळवला. अहो, मालकापेक्षा ड्रायव्हरला आनंद लय वाटतो, कारण मालकापेक्षा त्याला आनंद असतो की बाबा आज आपण ह्या अड्ड्यात एक नंबर आपला झाला. मालकापेक्षा ड्रायव्हरला आनंद जास्त असतो त्यात एक नंबर करण्याचा. बघा मित्रांनो, खरं बोलले नाना आज, कारण काय होतं, एक नंबर म्हणलं तर ड्रायव्हरलाही त्याचा अभिमान आहे, कारण ज्या गाड्या पळतात 7 असलेल्या किंवा 8 असलेल्या फायनलला, त्यात एक नंबरचा मान मिळवणं म्हणजे बैलगाडा क्षेत्रात मोठी गोष्ट आहे. आता ही तुम्ही साथीदार आहे किंवा टीम आहे, ही सगळी टीम वर्क करताय, त्यामुळे आज बऱ्याच दिवसातून त्याला बाहेर काढला. पहिलेच मैदान आणि पहिला नंबर. काय वाटलं आज एक नंबर झाला? पहिल्याच मैदानात पहिलाच नंबर. पोरं गरीब आहे ती. बोल की तू बोल की. बोल तू. काय नाही, आनंद वाटतोय. बरेच दिवस संघर्ष केलाय, त्यामुळे भरपूर आनंद वाटतोय आज. खरं आहे बघा मित्रांनो, संघर्ष कळतोय. आता लाजते ती बोलायला, कारण आज पहिल्यांदाच मुलाखत होती. हो बरोबर आहे. 2-2.5 वर्ष आलं पोरं धडपडते ती. लहानच पोरं आहेत सगळे, यांच्यात कोण मोठा माणूस नाही. ही दिसते ती नाही, एवढी 3-4 पोरं बैल घेऊन येते ती. यांचं हीच पळवते ती, यांचं हीच नियोजन करते ती. सगळं आपलं गरिबीला बैल पळवते ती. यांच्यात मोठा माणूस कोण म्हणजे नाही, असं नियोजन करायला नाही तर काही. ही सगळी पोरं दिसते, ही 3-4 जणच असतात कायम. आता फोन आले का शेडजींचं? आले, खुश आहे ती, काय अडचण नाही. लय दिवसांना एक नंबर झाला. लय संघर्ष आहे एक नंबर करण्यामाग, पण झाला. बैलांना बी साथ दिली आणि आज एक नंबर झाला. काय आज काय दिवसभर केलं मैदानात आल्यानंतर की बाबा ह्या गोष्टी केल्या आणि आज एक नंबर मिळवला? मैदानात येताना तर असं वाटत होतं आजची रंगपंचमी आम्ही इथंच घेऊन जाणार आहे. आम्ही आल्यापासून डोक्यात आमच्या तेच होतं आणि 100% ते झालं. पायऱ्याच्या बाबतीत सगळेजण म्हणायचे, पायरा मागितला, म्हणले बघू तुझा पोहतोय का, मग त्याच्या पायरा ठरवू. आणि गटाला लागल्यावर परत तोच माणूस आला, मला म्हणतोय की बघू एखादं चांगलं मैदान बघून आपण पायरा करू. दिवस ही प्रत्येकात बदलते ते, आम्ही काय त्यांच्या करत नाही, फक्त आमचा दिवस बदलला, आमची वेळ आली, चांगली वेळ आली. आम्ही दिवसभर काय कष्ट केलं ही काही विषय नाही, पण इथे एक नंबर झालाय आम्हाला लय मोठा अभिमान. खरं आहे मित्रांनो, कष्ट ही सगळी बैलगाडा मालक करतात, पण ती एक नंबरचं ज्यावेळेस मान भेटतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी विसरतात आणि आनंद साजरा करतात. आता मुलाखत बघितली की मला कॉल करतात लोक की बाबा आम्हाला पायरा पाहिजे एक नंबरचा बैलाचा, तर पायरा देणार का? नंबर द्यायचा इच्छुक आहे का तुम्ही? आमचा मोबाईल नंबर जरा, निखिलचा दे की नंबर, सांग निखिल नंबर. तुमचा नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर. माझं नाव निखिल कडेपूर, 73 85 61 38 36 हा माझा नंबर आहे. आणि पायरा कसा पाहिजे तेही सांगा.
आपल्या बैलाच्या पळायच्या हे जास्त तर आपण देऊ 100% बैल. अशा आपल्याकडनं वायदीची पेजीची काय अपेक्षा नाही. काय अडचण नाही. बैल त्या मापाचा असेल तर आपण करून नियोजन 100%. दोन्ही खांदे side साईडनं बैल पोहतो, काय अडचण नाही. दोन्ही दोन्ही साईड साईड पब्लिकनं पोहतो बैल. आता तू आता मित्रांनो, महत्वाचा मी कायम बोलत असतो की एक बैल पळून चालत नाही, जोडीदार महत्वाचा असतो. आज त्या जोडीदाराबद्दल काय सांगताला, जोडीदार कसा पळाला? जोडीदार बी 1 नंबर पाहिला. मी त्याला त्याचा तर नादच करायचा काय नाही. विषय नाही का, तर पायरा नव्हता आमच्या बैलाला. मी नानाला फोन केलं, म्हणलं बैल आणलाय, असा असा विषय आहे, बैलाला पायरा पाहिजे. मग ते बाजीला फोन लावून म्हणले नाना, त्या पोरानं बी आपल्याला एका शब्दावर बैल दिला आणि ते आज यश तुम्ही बघितलंच. काल केलेलं नियोजन आज success झालं. मित्रांनो बघा, अचानक नियम आज ही केलं आणि अचानक ज्यावेळेस नियोजन होतं त्यावेळेस असं काहीतरी आपल्याला बघायला भेटतं. आज त्याही नंदीची मुलाखत घ्यावी, कारण दोन्ही नंदी पाहिले त्यावेळेस आज 1 नंबर झालेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आज त्या नंदी सोबत आज पार आणि 1 नंबरचा मान पटकवला. हा नंदी कुठला आहे बघूया, कारण ह्याचं पण तेवढंच श्रेय आहे. कुठल्या गावचा नंदी आहे? तोंडोली, तोंडोलीचा ब्लॅक टायगर बाजी. आता तोंडोलीकरांचा ब्लॅक टायगर बाजी आहे. मित्रांनो, आज 1 नंबर किती दिवसातून झाला हे पहिल्यांदा सांग. 3 महिन्यानंतर खूप दिवसाच्या संघर्षातून आज 1 नंबर झालाय हा. बैलाचा. बरेच दिवस बैलाला गुलाल नव्हता. बैल गट काढत होता प्रत्येक मैदानात, फक्त सेमीला बॅड लक ह्या उलट्या खांद्यावर कड निघायची. त्यामुळे बैलाचं पायऱ्यात काहीतरी फसायचं नाही तर मग कड तर निघायचं. त्यामुळे बैलाला बरेच दिवस यश नव्हतं. आज बैलाला सगळीकडं बैल चांगला भेटला आणि आज 1 नंबर साध्य केलं बैलानं. आता ही 1 नंबर म्हटलेला की बैलगाडा मालकाच, कुठलाही बैलगाडा मालक असतो त्याचं स्वप्न असतं की मला 1 नंबर करायचंय, कधी ना कधी करायचंय, कुठल्या ना कुठल्या मैदान, भले ते हिंद केसरीच मैदान असू दे किंवा वेगळं कुठलं मैदान, सगळ्यांची इच्छा असते ना. आज ती त्याने इच्छा पूर्ण केलेली आहे. तर आज कसं वाटलं 1 नंबर झाल्यानंतर? आज खूप छान वाटलं. बरेच दिवस बैलाला गुलाल नव्हता, माणसं नाव ठेवत होती की बैल आता रिवर्स आहे, असा आहे तसा आहे. फक्त एक बैल पळून चालत नाही, त्याच्यासाठी दोन्ही बैल पळायला लागतात आणि सगळा साथ जमून यायला लागतो. त्यामुळे आज सगळं जुळून आलं योगायोग. त्यामुळे बैलांना आज 1 नंबर करून दाखवलं. ज्यावेळेस 1 नंबर केला त्यावेळेस आता मनामध्ये काय चाललंय, जी लोक बोलले ती की बाबा बैलाला गुलालच नाही, त्या लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील आता 1 नंबर झाल्यानंतर? त्यांचं काय आता कॉल यायला चालू झालेत. हा. होय, पैऱ्यासाठी. म्हणजे बैलगाडा क्षेत्रात तुम्ही जोपर्यंत वरच्या नंबरात येत नाही तोपर्यंत तुम्हाला कोण विचारत नाही. बरोबर आहे. बैलाचा कसं आहे, स्टार आहे ह्या फाटीला. बैलाचा गेल्या वर्षी पण 1 नंबर झालेला आहे ह्याच फाटीला. बैल जोडीचा लागला की बैल 100% साध्य करून दाखवतो. त्याचे काय पाहण्याची काय वैशिष्ट्य जाणवते ते? बैल काय ते सुटल्यापासून शेवटपर्यंत तेवढं स्पीड, कमी नाही जास्त नाही. आणि बऱ्यापैकी बैल हात गाडी बांधूनच पळतो बऱ्यापैकी बैलांवर. आता कुठल्या खांद्या असं कधी वाटतं तुम्हाला की ह्या खांदे आमचा ठाम पळतो? उजवा खांदा बैलाचा ठामच आहे. डावी खांदीला पण पळतो बैलाचा, असं काय नाही, दोन्ही खांदी बैल पळतो. आज काय असेल नियोजन आता? कारण काय होतं, 1 नंबर झाला की मालकाचं आणि जी सहकार असते त्यांचं वेगळं काहीतरी चाललं असतं की बाबा आज 1 नंबर झाला. नाही काय तसं आज काय. आता काय घरी जाऊन त्याला रोजच्या असं पोरही जमणार, त्याचं करणार, पूजन वगैरे करून आपलं हे करणार. घरचे काय बोलते तू ह्या नादाविषयी की बाबा कधी कधी अपयश भेटत असतं सारखं? घरची म्हणते हा नाद नको आता, बस करा. पण काही म्हणजे कसं असतंय, नाद एकदा लागलेला सुटत नाही, रक्तातच नाद असतो. पण बघा असा नाद आहे हो, घरच्यांनी कितीही विरोध करू द्या, एकदा जर नाद लागला तुम्हाला तर 100% नाद बैलगाडा मालक शेवटपर्यंत करत असतो. आता जर कोण म्हटलं की बाबा बैल विका आणि हा नाद बंद करा कायमचा, करू शकता का? नाही तसं साध्य होत, शक्य नाही होत ना तसं. एकदा लागलेला नाद जात नाही ना. मित्रांनो, बाकी कुठलेही नाद सुटतील पण ह्यो जो बैलगाडा क्षेत्राचा नाद आहे तो असाच कायम राहतो, कारण ती बैलगाडा मालकालाच माहित आहे की ह्यो नाद का करावा. का असं कधी वाटलं की ह्यो नाद करावा आणि ह्यो नाद चांगला आहे? आपण काय झालेलं, बारकं असताना एक वासरू घेतलेलं हे आणि ते आपलं असंच नाद म्हणून घेतलेलं आणि ते भरपूर पळायला लागलं. ज्या घालेल त्या बैलाला वाढ पळायला लागलं, मग ते आपण पळवलं आणि घरी ठेवलं आणि पळवलं आपण.
घरच्या गाईचा वासरू म्हणजे मित्राच्या गाईचं वासरू आहे. हम्म. ते आणलं आपण लहानपणापासून आपण यापाशीच ट्रेन केलं. हम्म. घरचा घडवून आपण तयार केलाय बैल. बघा मित्रांनो काय शिकाय भेटतं त्यांच्या कुठनं घरचं वासरू घडवलं आणि आज एक नंबरात आणलेला आहे. आता पायऱ्याला ह्याला तुम्हाला अडचण येतात का हो? येतात भरपूर अडचणी येतात. हम्म. पण काय कसं आहे, संघर्ष हाच प्रत्येकाच्या वाट्याला असतो. हम्म. दिवस उलटा असतो, एखादा दिवस सहज असतो. हम्म. आजपासून आता काय व्यवस्थित रुटीन लागेल. कॉन्टॅक्ट नंबर द्यायची गरज आहे का? होय, देऊ शकतो की. तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि पायरा कसा पाहिजे ते बी सांगा. सागर मोहिते तोंडोली, हम्म. 86 00 69 95 70. पायरा कसा पाहिजे? पहिरा काही डावीचा बैल असला तरी चालतोय, दोन्ही खांदी कुठलाही बैल चालतो. मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसे पैरे त्यांना पाहिजे तसे पैरे मिळतील आणि असेच कायम एक नंबराच्या ढाली त्यांच्या दावणीला येतील. धन्यवाद.